यानी कि यूबीटी चीफ उद्धव ठाकरे ने गुरुवार को सोनम वांगचुक की गिरफ्तारी पर केंद्र सरकार की आलोचना की। आपको बता दें कि दादर वेस्ट में दशहरा मेला में ठाकरे ने कहा कि देश में अधिकारों और न्याय के लिए लड़ना अब देशद्रोह हो गया है। ठाकरे ने कहा कि वांगचुक देशद्रोही नहीं है, लेकिन पाकिस्तान में एक कार्यक्रम में शामिल होने के लिए उन पर देशद्रोह का आरोप लगाया गया। अगर वांगचुक को इसके लिए गिरफ्तार किया जा सकता है तो नवाज शरीफ से मिलने मोदी जी के जाने के बारे में आप क्या कहेंगे? वहीं पूर्व मुख्यमंत्री ठाकरे ने कहा कि वांगचुक का देश के लिए बड़ा योगदान है। उन्होंने लद्दाख में सेना के जवानों के लिए सोलर हीटेड टेंट बनाए, पानी के लिए आइस स्तूप टेक्नोलॉजी विकसित की और अब उन्होंने लद्दाख के लिए आंदोलन शुरू किया तो सरकार मानने को तैयार नहीं थी। दरअसल सोनम वांगचुक को लद्दाख को राज्य का दर्जा देने की मांग को लेकर हुए हिंसक प्रदर्शनों के बाद 26 सितंबर को गिरफ्तार कर लिया गया था। उन पर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कानून यानी कि NSA के तहत आरोप लगाए गए और उन्हें जोधपुर सेंट्रल जेल भेज दिया गया। आपको बता दें कि 24 सितंबर को हुए प्रदर्शन में 4 लोगों की मौत हो गई थी और भाजपा अमीबा की तरह है, यह जैसे चाहे बढ़ती है, किसी से भी हाथ मिला सकती है, लेकिन फायदा सिर्फ भाजपा को होगा। वहीं शिवसेना को तोड़ने की कोशिश हमेशा की गई है। जो लोग भाग गए वे पीतल है और जो लोग अभी उनके साथ है वे सोना है। देख रिपोर्ट। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या पहिल्या प्रथम मी शुभेच्छा देतो, विजयादशमीच्या शुभेच्छा। आणि किती वेळा मी बोलायचं की अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं आयुष्यामधलं सोनं असतं। आणि म्हणूनच अनेक पक्षांचं आपल्या शिवसेना फोडण्याकडे लक्ष आहे आणि त्यांना असं वाटलं की काही जणांनी त्यांनी पळवलंय, जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे। आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो, वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं। गाढवावरती किती शाली टाका, गाढव ते गाढवच। आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला, अमित शहांचा जोड्याचा भार वाहणारे गाढव जाऊ द्या, त्यांचे त्यांना जोडे लाख लाभोत, जनता पण मारणारे एक दिवस, तो दिवस पण काही लांब नाहीये। आज मुद्दामून ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते की कसा घेणार, म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झाला त्याहीपेक्षा मोठा मेळावा आज होणार। मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे, याचं कारण कमळाबाई। आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध, पण कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे। आणि अंबादास, तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात, जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल या पावसात भिजताना आणि चिखलात बसल्यावरती। घरादाराचं संपूर्णपणे चिखल झालेलं आहे त्यांच्या। शेतकऱ्याची शेतजमीन तर वाहून गेलीच, पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे। राहायचं कुठे? शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो, 2 घास देतो, तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय? ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती। हे एवढं मोठं संकट